हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज ना मी तुम्हाला मच्छी जी आहे प्रकार मच्छीतला, तर त्याची मी रेसिपी दाखवणार आहे. त्याचं कालवण दाखवणार आहे आणि दुसरीकडे मी तळणार आहे कुपा. तर याला मी मसाला वगैरे लावून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर वाम स्वच्छ धुवून घेतली, कुपा पण धुवून घेतला मस्त, आणि त्याला हळद मीठ लावून घेतले. आणि वरती थोडंसं मीठ लिंबू जे आहे तर ते पण हे करून घेतलेले. आणि त्यानंतर जे कुपात तळायची, तर त्याच्यामध्ये मी फ्राय मसाला म्हणजे मच्छी फ्राय मसाला टाकलेला आहे आणि घरचा आपला मसाला थोडासा टाकलेला, जेणेकरून ते थोडंसं तिखट व्हावं. तर आता मी समीक्षाला थोडंसं आधी तळून दिलं फिक्कं, आणि त्याच्यानंतर मग आमचं पण मच्छी फ्राय करायची बाकी आहे. तर इथं मी एकीकडं कालवण चालू आहे माझं. भाकरी वगैरे झाल्या, भाकरी झाल्यानंतर त्या तव्यात मी मच्छी वगैरे तळते. भात वगैरे झालेला आहे, मसाला भाजून झालेला आहे, सगळं झालेलं आहे. फक्त आता मच्छी तळायची आणि कालवण करायचं बाकी आहे. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. मी कालवण नवीन पद्धतीने केलं आहे थोडंसं, आणि त्याच्यामुळे ते खूपच छान झालं बरं का. तर मी मच्छीमध्ये कधीच लिंबू पिळत नाही, कारण मला स्वतःला लिंबाची खूप ॲलर्जी आहे. मी कधी लिंबू खाल्लं ना तरी पण, म्हणजे जरी जेवणात मटणच्या कालवणात म्हणजे थोडंसं लिंबू जरी पिळलं ना तरी मला त्रास होतो, खोकला येतो, फेस येतं, जळजळ होती, असं मला प्रॉब्लेम आहे लिंबाचा. आणि तर आज मी भरपूर असा धाडस केलेलं आहे की ह्या मच्छीमध्ये थोडंसं लिंबू वगैरे पिळून मी ती मच्छी फ्राय करणार. बघू आता मला काय होतं आहे का. तर सगळेजण म्हणतात की मच्छीमध्ये लिंबू किंवा मग चिकनमध्ये जे असतं तर त्यामध्ये लिंबू पिळून ते ठेवायचं, मग ते छान लागतं वगैरे. तर बघूया आता काय होतं आहे, मला त्रास होतो आहे का बघूया. तर आता मी इथं जी वाम आहे ना ती फ्राय करून घेते अगोदर. म्हणजे एक प्रकारे त्याचं मी पाणी जे आहे तर ते काढून घेते, घट्ट हे करून घ्यायचं त्याला अगोदर, आणि नंतर मग त्याचं कालवण करायचं. तर आता इथं माझी मच्छी बघू शकताय तुम्ही, किती छान असा कलर आला, आणि जसं कलर आला तसं सुगंध पण भरपूर छान आणि टेस्ट पण भरपूर छान झाले. तर मच्छी तळायला थोडंसं मी झाकण वगैरे ठेवलं, आणि त्यानंतर आपलं इथं मसाला वगैरे तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये मी टमाटो आहे तर तो टाकलेला आहे, तर थोडाच टाकलेला आहे टोमॅटो, कारण ना आपण अगोदरच लिंबू पिळून घेतलेलं मच्छीमध्ये, त्याच्यामुळे जास्त आंबट नको व्हायला म्हणून मी एकच टोमॅटो टाकला. आणि मसाला जो आहे तो वाटून वगैरे घेतला आणि त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. हे तर मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तोवर. तर आता इथं बघा तेल सुटायला लागलेले, तर मी पाणी टाकून मसाला जो आहे तो शिजून घेतला आहे, फ्राय करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये मच्छी टाकायची. तर हे उरलेलं तेल होतं थोडंसं, तर मी मच्छीचं तेल जे आहे ते प्रत्येक कधी पण असं वाया नाही घालवत, ते त्याच्यामध्ये टाकून देते. तर ते तेल ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर याला किती अजून जास्त तर्री आलेली तुम्ही बघू शकता. तर आता हे मस्तपैकी फ्राय झालं आहे, तेल वगैरे छान सुटलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला मच्छी जी आहे ती टाकून द्यायची आहे. तर मच्छी जी आहे ना ती खूप युनिक होती बरं का. माझे मिस्टर मला सांगत होते मच्छी खूप छान होती, पिवळा वाम होता, आणि त्याच्यामुळे ती कधी कुठं जास्त भेटत नाही, आणि ती खूप महाग होती. तर अर्धा किलो 500 रुपयाची, अर्धा किलो अशी ही मच्छी होती. तर आम्हाला पाव किलो बस. तर तेवढी पाव किलो आणली होती, आणि त्याचा मस्तपैकी रस्सा आपण करतो. तर मच्छी ह्याच्यामध्ये टाकून दिली, त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं. तर उद्या सोमवार असल्यामुळे उद्या आम्ही काय खाणार नाही, आत्ताच आम्हाला जेवढं खायचं तेवढं खाणार, त्याच्यामुळे जास्त मी काय ह्याच्यामध्ये पाणी टाकणार नाही, थोडीशी घट्टच ठेवणार आहे. तर आता छानपैकी उकळलेलं आहे कालवण, तुम्ही बघू शकताय, तरी पण इथं छान आलेली आहे, आणि कालवण पण छान असं उकळलेलं आहे. मच्छी छान शिजलेली आहे, मऊसूद झालेली आहे. ऑलरेडी मच्छी जी आहे ती मऊ असते, त्याच्यामुळं ती छान लागते खाताना, फक्त थोडेसे काटे जास्त असतात. तर ना सगळ्यांना वाढून दिल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. खूप छान झाला होता रस्सा, खूप टेस्टी झाला होता, आणि त्यात मी केली होती बाजरीची भाकरी आणि मच्छीचं कालवण. एक नंबर छान झालं, मस्त. एक नंबर झाले. तर मिस्टर तर बोलले बाबा एक नंबर झालाय म्हणून, आणि फ्राय पण तसाच झाला होता, एकदम एक नंबर असं कडकसं. तर मस्तपैकी जेवण करून घेऊया.
आ युपी इपी खातोय. अरे वा, छान. खाव खाव. आता स्कूल मधून आलं ना. दीदी बघा झाड मारते. दीदी काय करते? झाड मारतेस. मारा मारा मारा. दीदी मला हेल्प करते है ना दीदी. कधी कधी करते. आता मला बघा एवढे भांडे वगैरे घासायचेत. कसा राडा करून ठेवलाय किचनवरती. किचनवरती राडा कोणी गेला एवढा? तर बनवलं बी नाही, काहीच खाल्लं नाही आणि चिप्स वगैरे त्याच्यावर काहीच नाही खाल्लं काय? का बरं? भूक नाही लागली. भूकच नाही लागली. अरे देवा. सीताफळ आणलं, मग केळी खाल्ली, हा सीताफळ खाल्ली, हा. बिस्कुट खाल्लं, हो का? खाल्ले. हम्म. कशी भूक लागली. चला कुठे? कुठं नाही या. सर्दीने काय मला सुचा नाही. नुसती सर्दी होती. अशी सर्दी होती ना की मला बोलता पण येत ना. असं घशातून असं खोकं होतं. आता वेदांत घेऊन आले. आज झोप काय पूर्ण झालीच नाही माझी. कारण माझी दुसरी जाऊ जी आहे ना ती आली होती गप्पा मारायला. तर त्याच्यामुळे मग हां म्हणजे रुपाली नाही आली, पण ती दुसरी जी आहे मावस जाऊ तर ती आलेली. तर त्याच्यामुळे मग झालं सगळं. आज आराम नाही केला काय नाही. आणि घशातून हे होते. आता वेदांतला आणलं, भाजी आणली. आता भाजी संध्याकाळचं करावं लागेल. आता वाजलेले 6:15 वाजले. तर आवरायचं आता. आणि झोपायचं तरी कसं एवढं वाजतंय की नाही बापरे. कान हे व्हायला लागले. एवढं वाजतंय वरती काम चालू तर त्यांचं काम चालू. पण दुसऱ्याला किती त्रास होतो. सकाळी लवकर उठायला लागतं. तरी पण झोपण्या सकाळची संध्याकाळ दुपारची भेटली तर मध्ये डोकं उठतं वगैरे. त्याच्यात तसंच झालं माझं काहीतरी. समीक्षा काय चालू आहे? झाडू समीक्षा मारते बघा झाडू मस्त. संध्याकाळचा रात्रीचा तिच्याकडेच असतो झाडू मारायला. सकाळचं सकाळचं नसतं. तर मच्छीचं कालवण खूप छान झालं होतं बरं का. मी काय व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, पण माझ्या मिस्टरांना भरपूर आवडलं. नाही दाखवलं ना व्हिडिओमध्ये, पण दाखवलं. त्यांना भरपूर आवडलं. खूप छान झाले म्हटले. तर चला बाय बाय.